नमस्कार मंडळी. साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप सुंदर लेख आहे आजचा. राग काटकसरीने कसा वापराल? रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? माझ्यावरच एक जवळची प्रिय व्यक्ती रागवल्याने सुचलेला लेख, त्याच व्यक्तीस समर्पित. मला राग खूप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो. मला माझी ही सवय बदलायची आहे. ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करू शकता का? सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. कारण तुम्ही हे मान्य केलंत आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात. त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला. मी चुकतोय, चुकते हे कळणे म्हणजे आपोआपच पुढची चूक टाळणे नाही का? आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया. मी तर म्हणेन दाग अच्छे है. ज्या धर्तीवर राग चांगला असतो असे म्हणणे योग्य ठरेल. उदाहरणार्थ आपल्याला कचऱ्याचा राग येतो म्हणून तर आपण स्वच्छता ठेवतो. आपल्याला गरिबीचा तिटकारा असतो म्हणून आपण रोज कामावर जातो. लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणून तर इच्छा असो वा नसो आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो. राग ही एक ऊर्जा आहे. आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो. पण ते लोक आपल्या रागातून निर्माण झालेल्या ऊर्जा व्यर्थ घालवत नाहीत. तिचा सकारात्मक वापर करून विश्व बदलून टाकतात. मार्टिन ल्यूथर किंगला राग आला आणि त्याने अमेरिकाच बदलून टाकली. नेल्सन मंडेलेला कृष्णवर्णियांवर होणाऱ्या अन्यायाची चीड आली आणि त्याने आफ्रिका हादरून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होऊन शांत होऊ दिला नाही. तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मिळालेले इंधन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापरलं. महात्मा ज्योतिराव फुले यांना राग आला तो त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात एक माळ्याचे परक्षुद्र म्हणून झालेला अपमान. ज्योतिरावांनी तो अपमान कायमचा आठवणीत ठेवून समाज सुधारण्याचे व बहुजनांच्या शिक्षणाचे कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांचा झालेला अपमान मनात ठेवून उच्च शिक्षण घेऊन समाजसेवा केली व कायदा मंत्री होऊन राज्यघटना लिहिली. ते जे करू शकतात ते आपणही करू शकतो की. फालतू गोष्टींवर रागराग करून आपली बहुमूल्य ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रूपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे. 1. स्वीकार करा. समजा तुम्ही कम्प्युटरवर खूप महत्त्वाचं काम करत आहात आणि लाईट्स गेले. आता तुम्ही चिडचिड करून काही फायदा आहे का? शिव्या देऊन डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही. झालं तर नुकसानच होईल. म्हणून लाईट गेली याचा स्वीकार करा आणि दुसरे एखादे काम शोधा. त्यात रममाण व्हा, याचा आनंद घ्या. असंच समजा तुम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकला आहात. मग आता किरकिर करून कर्कश हॉर्न वाजवून आजूबाजूच्यांशी भांडण करून काय साध्य होणार? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा आणि आनंद घ्या. 2. स्वतःला दररोज सुधारा, सिद्ध करा. कोणी तुमची चूक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे. नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते. त्या विसरायच्या असतात. पण त्यातून कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा. 3. चुप्प बसा, विसरा. कधीकधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात. अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो. अशा जखमा होतात ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते, नाही का? आई वडील, भाऊ बहीण, बायको मुले, जिवलग मित्रमैत्रीण, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करून आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेच लोक हरलेले असतात. आपल्या शब्दाने रक्तबंबाळ झालेले असतात. अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?
म्हणून काही ठिकाणी गप्प राहणं, तिथून निघून जाणं आणि मौन पाळणं श्रेष्ठ असतं. 4. आभार मानून आनंदी व्हा. ज्या व्यक्तीचा राग येतोय त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत. त्याने कधी तुम्हाला मदतसुद्धा केली ते आठवून त्याचे आभार माना. राग पळून जाईल. 5. हसा. कितीही वाईट परिस्थिती असो त्याकडे पाहून हसा. विनोद बनवा, खळखळून हसा, मजा घ्या. दुःखाची तीव्रता नाहीशी होईल. जर वरील गोष्टी आत्मसात नाही केल्यात तर हाच राग कदाचित लकवा आणू शकतो. त्याचबरोबर रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, निद्रानाश व डिप्रेशन देखील आणू शकतो. ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा. येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमची ऊर्जा तुमची शक्ती बनावी. अशा मनपूर्वक शुभेच्छा. हा लेख कोणी लिहिला आहे माहिती नाही, पण अतिशय सुंदर आणि उपयोगी आहे. तर मंडळींनो, अशा छान छान लेख, किस्से, विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.